नमस्कार. आता घोषणा कोणी देऊ नका, कारण ही काही सभा नाही. हा कार्यक्रम आपला अत्यंत घरगुती आहे. मी घरगुती याच्यासाठी म्हणलं की या कार्यक्रमामध्ये कुठलेही राजकीय उद्दिष्ट नाही. शांत. सेल्फीवाले गंभीर भाषण आहे, नंतर 10 मिनटं वेळ देते. सेल्फी काढू नका कोणी. मीडियावाले तुम्ही मागे बडून बडबड करू नका, आम्हाला डिस्टर्ब होतो. इथे हा घरगुती कार्यक्रम आहे आणि ह्याच्यासाठी घरगुती मी म्हटलं कारण ह्या कार्यक्रमामध्ये जसा माझ्या परिवारातला एखादा सदस्य येणार नाही, पण तुम्ही मुंडे साहेबांवर निस्वार्थ प्रेम करणारे माणसं, ज्यांचा काहीच स्वार्थ नाही. मुंडे साहेब हे एक नाव आहे, त्या नावाने दिलेली आपल्याला ओळख आहे, ते आपला स्वाभिमान आहेत आणि म्हणून इथे या गडावर नतमस्तक होण्यासाठी येता. पहिले तर मी सर्वांसमोर मनापासून नतमस्तक होते. मी एक कन्या म्हणून माझ्या पित्यावर तुम्ही जे प्रेम केलं त्याच्याबद्दल नम्र नम्र नम्रपणे तुमचे सर्वांचे आभार मानते. आणि मी याच ठिकाणी भाषण केलं होतं 2014मध्ये, जेव्हा मुंडे साहेब गेले होते आणि त्यांचा 14वा दिवस होता, गोड जेवणाचा कार्यक्रम होता. त्या दिवशी मी म्हटले होते की मला मुंडे साहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, बाबा आता माझं अवतार कार्य संपलं. गमतीने म्हणाले की तुम्ही लोकसभेला प्रचंड मताने निवडून आलात, मी 10 वर्ष खूप काम केलं, आता हे राजकारण तुम्ही सांभाळा, मी आता मुक्त झाले. हे मी त्यांना 2 जूनला म्हणले आणि 3 जूनला बाबा आपल्या सर्वांमधनं गेले. कुणाच्याही वाट्याला असा प्रसंग येऊ नये, शत्रूच्याही वाट्याला येऊ नये. हे पहा, जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. आपले आईवडील आपल्या डोळ्यासमोर कधी ना कधी जाणारच आहेत. कधी उलटं होऊ नये. लोकांना वाटतं ना की कधी मी जाते की एखाद्याचा तरुण मुलगा गेला, एखाद्याच्या घरी काही घटना घडली, लोक म्हणतात उलटं होऊ नये, मुलांनी आईवडिलांची सेवा करावी. पण दुःख याचंच वाटतं की मुंडे साहेबांनी सेवाच करून घेतली नाही. धड धाकट रांगडा कणखर असा दणकट आपला नेता, ज्याच्या नुसत्या बघण्याने थरथर विरोधक कापत होते, ज्यांनी आवाज दिला तर महाराष्ट्रातले वंचित असे गोळा होत होते, त्या मुंडे साहेबांनी असं अचानक जाणं मला अनाथ करून गेलं नाही. हो, तुम्ही मला सांभाळलं, पण तुम्हा सर्वांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं. आपल्याला जसा पाऊस पडला नाही, जसं रान होऊन जातं, तसं आपलं आयुष्य आता झालंय की काय. आपल्या शुष्क या जीवनामध्ये आता कसं घडेल, मुंडे साहेबांची जागा कोण घेईल, मुंडे साहेबांचे विचार कोण चालवेल, असा प्रश्न माझ्या सकट सर्वांच्या समोर होता. पण ती सोय मुंडे साहेबांनी केली. माझ्या डोक्यामध्ये अशी विचार घातले की मुंडे साहेब जेव्हा 3 जूनला गेले 2014ला, तेव्हा त्याच्यानंतर 12 डिसेंबर 2015ला इथे मी भूमिपूजन केलं आणि हा गोपीनाथ गड उभा केला. भूमिपूजन 12 डिसेंबरला झालं. तेव्हा आज भय्यू महाराज आपल्यात नाही आहेत, पण भय्यू महाराजांनी एक मुंडे साहेबांवर खूप प्रेम केलं, ते होते या कार्यक्रमाला. हे भूमिपूजन झालं आणि 3 जूनला गड उभा सुद्धा राहिला. अत्यंत थाटामध्ये सन्मानाने डोलामध्ये जसे मुंडे साहेब उभे राहायचे, जॅकेट घालायचे, खिशातून कंगवा काढायचे आणि विंचरायचे आणि सभा जिंकायचे. घोषणांचा एवढा जोरात आवाज व्हायचा की साहेबांचं भाषण नाही, नुसतं दर्शन करून सभा जिंकल्या जायच्या. तसाच डोलात, तसाच सन्मानाने हा गोपीनाथ गड उभा राहिला पाहिजे. मला वचन द्या तुम्ही. हा गोपीनाथ गड पंकजाताई एकट्या नाही, तुम्ही सर्व उभा करणारे देताना वचन मला. मुंडे साहेबांचे विचार हे गोपीनाथ गडाच्या निमित्ताने गावागावात पोचले पाहिजेत. मुंडे साहेब 100 वर्ष जगावे मला वाटतो. काय रामभाऊ, तुम्ही मानूरकरजी वसंत मुंडे आलेले आहेत. मुंडे साहेब 100 वर्ष जगावं असं मला वाटतं, तुम्हाला वाटतं. 2 दिवस जरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले असते तर यमराजाला सांगितलं असतं आमचं आयुष्य साहेबांना द्या, पण साहेबांना जगवा. पण साहेबांनी संधीच दिली नाही. एवढंच त्यांचं काम होतं, ते आपल्यातून गेले. मुंडे साहेबांनी 100 वर्ष जगावं असं वाटलं तरी मुंडे साहेब जगू शकले नाही. मी वैद्यनाथाला अभिषेक घातला, मी बौद्ध विहारामध्ये बुद्ध वंदना केली, त्याच्यानंतर दर्ग्याला जाऊन चादर चढवली आणि मी सांगितलं देवा माझ्या वडिलांना 100 वर्ष जगाव. तुम्ही म्हणता ताईचं काय डोकं गेलं का काय कामातून, पण माझी मुलगी म्हणून जबाबदारी आहे.
की माझा बाप हा 100 वर्ष जगला पाहिजे. तो माझा नाही, तुमच्या सर्वांचा नेता पिता होता का नाही? मुंडे साहेब 100 वर्ष जगण्यासाठी आज आपण संकल्प घेऊ. कारण साहेब शरीर रूपाने जरी गेले तरी साहेब संस्कार रूपाने, विचार रूपाने साहेबांच्या आधार आपल्याला राहणार आहे. आणि आज माझा संकल्प आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने की मुंडे साहेब हे 100 वर्ष जगले पाहिजे. मुंडे साहेबांचे विचार हे शतायुषी झाले पाहिजे. हाच माझा संकल्प आहे. हा संकल्प माझ्या या कॅमेराच्या माध्यमातून गावागावात काम करणारे, मुंडे साहेबांची जयंती मोठ्या थाटात साजरे करणारे माझे सगळे भाऊ, माझे लेकरं बघत असतील आणि ते संकल्प पूर्ण करतील. पंकजा मुंडे राहिली नाही तरी गोपीनाथ गड असाच डोलात उभा राहील. मुंडे साहेबांचा विचार असाच डोलात उभा राहील. असा संकल्प. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कसा करायचा मला माहित नाही. माझ्याकडे काही आहे का मला माहित नाही. मला काही मिळणार आहे का मला माहित नाही. पण मला एक माहिती आहे की तुम्ही हा संकल्प स्वतः पूर्ण कराल. तुम्ही मुंडे साहेबांचा विचार, संस्कार, मुंडे साहेब हे गावागावात न्याल. जे मुलांनी मुंडे साहेबांना पाहिलं नाही, आता इथे जे मुले 20 वर्षाचे, 21 वर्षाचे, 18 वर्षाचे, त्यांनी साहेबांना पाहिलंच नाहीये. पण मला वाटतं 25 वर्षाचा मुलगा असेल तरी पाहिलं नाही. तो 14-15 वर्षाचा असताना साहेब गेलेले आहेत. तर या मुलांनी साहेबांना पाहिलं नाही तरी ते गडावर येतात. त्यांची मुलं सुद्धा गडावर येतात. मुंडे साहेबांच्या फोटो समोर नैवेद्य दाखवतात. आज मी साहेबांच्या आवडीचे सगळे पदार्थ देवाच्या सारखे, देवाला जसं आपण आपले आईवडील देव आहेत ना, आपल्याला ईश्वराने जन्म दिला तसा आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे. आणि हे संस्कार आपल्याला पाळायचे. मुंडे साहेबांचा जन्म त्रिपुराई पौर्णिमेचा. काय कुलकर्णी, पौर्णिमेला मुलगा जन्मला म्हणजे खूप भाग्यवान. मुंडे साहेबांचा जन्म त्रिपुराई पौर्णिमेचा आहे. आणि त्या दिवशी मी कामाख्याच्या दर्शनाला गेले होते. कारण मुंडे साहेबांसाठी मी एकदा नवस बोलला आणि मी तिथे गेले. साहेब 2च दिवसात गेले. 10 वर्षांनी मी परत तिथे गेले. काहीतरी राहिलंय, काहीतरी अस्वस्थ वाटतं. हे आपल्याकडून राहून गेलं असं वाटतं. साहेबांचं स्वप्न काय होतं? स्वतःसाठी नव्हतं, माझ्यासाठी नव्हतं, प्रीतमताईंसाठी नव्हतं, यशूसाठी नव्हतं, आमच्या आईसाठी नव्हतं. तुमच्यासाठी होतं त्यांचं स्वप्न. तुमच्यासाठी होतं म्हणून मला तुमच्या ओटीत टाकलंय. मी म्हणते, मला पत्रकार म्हणतात ताई तुमचं वय काय, तुम्ही सगळ्यांना लेकरं म्हणता, बेटा म्हणता, आई म्हणता स्वतःला. आता आई तर मी तेव्हाच झाले जेव्हा प्रीतमताई 3 वर्षाची जन्मली. मी तेव्हाच आई झाले ना. तिला कडेवर घेताना आईच्या मायेने सांभाळ. माझी धाकटी बहीण जन्मली तेव्हा 11 वर्षाची मी होते. मला तेव्हा वाटलं अरे आपलंच लेकरू आहे. माझं लेकरू व्हायच्या आधीच आईची भावना माझ्या मनामध्ये आली होती. आणि आता तीच भावना समाजाच्या तुमच्या सगळ्यांविषयी मला वाटते. माझ्यापेक्षा वयस्कर असलात तरी मला वाटतं की तुम्ही माझ्या लेकरासारखं तुमची मी काळजी करावी. आता तुम्ही माझी लेकरासारखी काळजी करता, मी तुमची लेकरासारखी काळजी करते. असं सुंदर नातं आहे का हो जगात? त्यामुळे आपला संघर्ष असणारच. मला सांगा, संघर्षाशिवाय कसं? आपली संस्कृतीच अशी. रामाला वनवास झाला म्हणूनच रामाचं पूजन आपण करतो. रामाने राज्यावर बसला असतं तर रामाचं पूजन नसतं झालं. वनवासामुळे पूजन नाही करत, वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी वनवास स्वीकारला म्हणून पूजन करतो. आपल्या शब्द पाळण्यासाठी पांडवांनी सुद्धा वनवास स्वीकारला म्हणून धर्मस्थापनेसाठी लढाई लढले म्हणून स्मरण करतो. आपण आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष करतो, जो देतो, जो त्याग करतो, त्याचं समर्पण लक्षात ठेवून त्याचा संघर्ष आपण त्याला मोठं रूप देत असतो. मुंडे साहेबांचंही तसंच आहे. एका साध्या घरी मी म्हणलं जन्म झाला, शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला. काही खूप जमीन जायदाद, फार मोठी परिस्थिती नव्हती. 14 किलोमीटर शाळेत यायचे चालत परळीला. गरिबीतून शिक्षण घेतलं. अशा पक्षात गेले त्यावेळी वाटलं नव्हतं की कुणाला त्या पक्षाचं कधी सरकार आहे. आज सगळ्या राज्यांमध्ये देशामध्ये सरकार आहे. पण त्यावेळी यांनी रक्त आटवलं, खस्ता खाल्ल्या, रात्रीचा दिवस करून काम केलं. अक्षरशः सतरंजा टाकण्यापासून हा पक्ष उभा केला. त्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे 12 डिसेंबरची ही सेवा. त्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे घडवला. त्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गड उभा केला. त्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे. आमचे मानूरकर मागच्या दसऱ्याला शिवशक्ती परिक्रमेवर एक त्यांच्या मित्रांनी मिरगे यांनी कल्पना करून एक कविता केली आणि त्यांनी आज मुंडे साहेबांच्या प्रति कविता केली. मला तर कळतच नाही की तुम्हाला कुठली विद्या प्राप्त आहे की तुम्ही माझ्या आत्म्यामध्ये प्रवेश करून हे शब्द माझे वेचता की काय. इतके सुंदर शब्द आहेत. मी एवढंच या निमित्ताने
त्यामुळे हा शब्द मी तुमच्या सगळ्यांना ही शब्दाची एक आदरांजली वाहते. लक्ष लक्ष आशीर्वाद घेऊन तुमच्या प्रतिमेचे पूजन करते. आज जयंतीच्या दिवशी बाबा मी तुम्हाला विनम्र अभिवादन करते. भविष्यात काय होईल माहीत नाही, पण वाईट काहीच घडणार नाही. कसोटीच्या काळात निर्णय घेताना तुमची पंकजा कुठेच कमी पडणार नाही. परळीमध्ये येताना जातानाही मन सैरभैर होतं. परळीमध्ये येताना आणि जातानाही मन सैरभैर होतं. मुद्दाम गोपीनाथ गडावर येऊन आधी तुमचं दर्शन घेतं. बाबा कुठे आहात तुम्ही? स्वतःची काळजी घेत जा. वेळ काढून कधीतरी आपल्या पंकूकडे आशीर्वाद रूपाने येत जा. मुंडे साहेबांचे हे शब्द खरंच जणू काही मला असं वाटतं कधी कुठंतरी काहीतरी बाबांचा आशीर्वाद दर्शन काहीतरी मला मार्गदर्शन व्हावं. कारण कधी कधी मला मार्गदर्शन मिळतच नाही. काय करावं अशा परिस्थितीत, काय करावं अशा संकटात असा प्रश्न पडतो, तेव्हा या गोपीनाथ गडापाशी मी येते आणि मला मार्ग दिसतो. उपेक्षेचा संघर्षाचा एक एक प्रसंग या 5 वर्षात जगत गेले. प्रत्येक वेळी बाबा माझ्यात मी तुम्हालाच बघत गेले. का म्हणलं मी असं, का म्हणलात तुम्ही असं? कारण मी जेव्हा माझ्यात बाबांना बघते तेव्हा मी माझा सन्मान करते. जेव्हा मी माझ्या जीवनामधलं प्रत्येक पाऊल उचलते तेव्हा माझ्यात मी बाबांना बघते. म्हणून माझं पाऊल कधी चुकीचं पडू नये, समाजाला त्रास होईल असं पडू नये, लोकांच्या अडचणी होतील असं पडू नये, हा माझा प्रयत्न असतो. भरभरून जनतेची सेवा केली. 5 वर्ष जनतेची भरभरून सेवा केली. मागे पाहून कधी दमले नाही. पोटात एक आणि ओठात एक बाबा मला कधी जमलं नाही. हे माझे वाक्य नाहीत, हे माझ्यासाठी मिरगेंनी मानूरकरांनी लिहिलेले हे शब्द आहेत. पोटात एक आणि ओठात एक कधी जमलंच नाही. मला लोक नेहमी सांगतात ताई शब्द देऊन टाकावं, शब्द कुठे पाळायचे असतात का? पण शब्द हे खूप महत्त्वाचे असतात, हे खूप मोलाचे असतात. मला वाटतं कोणत्याही संपत्तीपेक्षा ते मोठे पवित्र असतात. माझा एक इमेज आहे की पंकजा मुंडे खोटं सांगत नाहीत. त्यांनी दिला असेल तर शब्द त्या पाळतात आणि हे माझ्या वडिलांचे संस्कार आहेत. तुमच्या विना केलेल्या राजकारणात मी कुणाचा अनादर केला नाही. दारात आलेला गोपीनाथ भक्त रिकाम्या हाताने कधी गेला नाही. आणि सगळ्यांची ही भावना, बाबा आज तुमच्या जयंतीला एक एक प्रसंग आठवत आहे. आभाळ एवढं तुमचं कर्तृत्व पंकजा हृदयात साठवत आहे. स्टेजवरील माझं भाषण असो की दौरा मी एकटीने कधीच केला नाही. तुम्ही सोबत नाही असा एकही दिवस माझा गेला नाही. जणू तुम्ही ठरवलंच होतं की आता मला जायचं आहे, भोवतीच्या जगापासून वेगळं व्हायचं आहे. सगळ्यांची माया तोडून असे अचानक निघून गेलात. सत्ता असो किंवा नसो, पण तुम्ही राजासारखं जगून गेलात. तुम्ही राजासारखं जगून गेलात. या राजाला खरं कविता खूप मोठी आहे, तेवढे म्हणणार नाही, पण या राजाच्या चरणी आपण सर्व नतमस्तक होऊ. तो राजा महाल घेऊन जन्मला नाही. तो राजा संपत्ती धनधान्य सेना घेऊन जन्मला नाही. तो गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्मला. त्याला तुम्ही राजा केलं. तो मनाने राजा होता, तो कर्माने राजा होता.